मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार धीम्या मार्गावर सकाळी 11 ते 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत, हार्बर मार्गावर कुर्ला वाशी दरम्यान 11 ते 4 आणि पश्चिम मार्गावर बोरिवली ते गोरेगाव जलद मार्गावर 10 ते 3 ब्लॉक। सिडकोकडून पुन्हा सर्वसामान्यांचा भ्रमनिरास। गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडतीची तारीख पुढे ढकलली। अंतिम यादीनुसार 21,399 अर्जदार पात्र। गोरेगावच्या पत्रासाळीमधील घरांसाठीची सोडत 16 फेब्रुवारीच्या ऐवजी 26 फेब्रुवारीला होणार। पत्रासाळीमधील मूळ भाडेकरूंसाठीच्या पुनर्वसित इमारतींचं काम पूर्ण। म्हाडा मुख्यालयामध्ये अधिकाऱ्याच्या दालनामध्ये महिलेनं नोटा उधळल्या। आंदोलक महिलेनं पैसे उधळल्यानंतर केबिनच्या दरवाजाला पैशांचा हार घातला। 20 वर्षांपासून गरिबांना घरं दिली नाहीत, महिलेचा आरोप। अटल सेतू आज रात्री 11 वाजल्यापासून उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद। एमएमआरडीएच्या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग 13 तास बंद राहणार। प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार। ईडीकडून मुंबईमध्ये 12 ठिकाणी छापेमारी। रियाल्टो एक्झिम, पुष्पक बुलियन कंपनीशी संबंधित ठिकाणी छापे। बँक ऑफ इंडियाची 142 कोटींची फसवणूक केल्याचा कंपन्यांवर आरोप। पुण्यामधल्या वानवडी जगताप चौकामध्ये मद्यधुंद महिलेकडून धिंगाणा। स्थानिक नागरिकांकडून अशा प्रकरणावर नाराजी व्यक्त। त्वरित कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। पुणे विद्यापीठामधील पदवी पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया जाहीर। पदव्युत्तर प्रवेश परीक्षा 18 ते 20 मार्च दरम्यान, तर पदवीच्या अभ्यासक्रमासाठी 4 एप्रिलला प्रवेश परीक्षा। पुणे शहरामध्ये 17 रस्ते सुपरफास्ट होणार। वाहतूक कोंडी कमी करून वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी पालिका मिशन 17 पूर्ण करणार।